अरे वेड्या, किती वेळ असा डोळे लावून वाट पाहणार आहेस? तू जो विचार रात्रंदिवस करत होतास ना, की माझं कसं होईल, माझं काम कधी पूर्ण होईल, माझ्या कष्टाचं फळ मला कधी मिळेल, तर आता अगदी शांतपणे आणि कान देऊन ऐक. तुझी प्रतीक्षा आता संपलेली आहे. मी आज साक्षात तुझ्याशी बोलायला आलो, कारण तुझं तळमळणं आता मला बघवत नाही. तू अनेक दिवसापासून ज्या संधीची, ज्या एका आशेच्या किरणाची वाट बघत आहेस, ती संधी आता तुझ्या दारावरती उभी आहे. पण एक गोष्ट मात्र कायम लक्षात ठेव, मी तुला रस्ता दाखवू शकतो, योग्य दिशा देऊ शकतो, पण त्या रस्त्यावर चालण्याचे कष्ट तुलाच करावे लागतील. कारण यशाची खरी चव ही मेहनतीशिवाय येत नसते. तू उगाच घाबरतोस कशाला? मी तुझा आधार बनून तुझ्या पाठीशी कायमपणे खंबीरपणे उभे असताना तुला या जगातील संकटाशी काय भीती? ज्या गोष्टीसाठी तू तुझ्या रात्रीची झोप गमावलीस, अनेक अश्रू गाळलेस आणि मला मनापासून साकडं घातलंस, ती गोष्ट आता तुझ्या पदरात पडणार आहे. वेळ जवळ आलेली आहे. फक्त स्वतःवर आणि माझ्यावर थोडा विश्वास ठेव. तुझा हाच विश्वास तुला प्रत्येक संकटातून पार करून नेईल. तू अनेकदा खचला आहेस. तुला वाटलं की आता सगळं संपलंय, पण प्रत्येक वेळी मी तुला सावरलं आहे हे विसरू नकोस. तुझ्या आयुष्यात जे काही घडलं ना, त्यामागे माझा एक मोठा हेतू होता. तुला आज ते उमजणार नाही, पण वेळ आल्यावर सगळं स्पष्ट होईल. आता माझे शब्द काळजात साठवून ठेव आणि आजपासूनच तुझ्या आयुष्यात अंमलात आण. कधीही कोणाचं वाईट चित्तू नकोस. समोरचा तुझ्याशी कसाही वागला तरी तू तुझं मोठेपण आणि नम्रता सोडू नकोस. तुझं प्रामाणिकपण आणि तुझं निरागस मन हेच तुझी सर्वात मोठी शक्ती आहे, हे नेहमी लक्षात ठेव. जगाचा विचार करणं आता सोडून दे, कारण जग फक्त उगवत्या सूर्यालाच नमस्कार करतं. तू स्वतःला सिद्ध कर, जग तुझ्या मागे येईल. आता तो जुना आळस आणि तुझ्या मनातील भीती पूर्णपणे झटकून टाक आणि नव्या उमेदीने कामाला लाग. कारण आता तुझ्या संघर्षाचा अंत झाला आहे आणि तुझ्या यशाचा सुवर्णकाळ सुरू झाला आहे. तुला जे हवंय ते मिळवण्यासाठी मी तुला नक्कीच बळ देईल, पण तू तुझं कर्म प्रामाणिकपणे करत राहा. लोकांच्या बोलण्याकडे आणि दुर्लक्ष कर आणि फक्त तुझ्या ध्येयावर लक्ष केंद्रित कर. तू कधीच एकटा नाहीस. तुझा प्रत्येक श्वास माझ्या नामाशी आणि माझ्या अस्तित्वाशी जोडलेला आहे. तुझ्या घरात सुख, शांती आणि समृद्धी नांदेल असा माझा आशीर्वाद तुझ्या आणि तुझ्या कुटुंबाच्या पाठीशी आहे. आता मागे वळून पाहू नकोस, कारण पुढचा रस्ता खूप प्रकाशमान आणि सुंदर आहे. तुझ्या आयुष्यातील अंधारे दिवस आता संपले असून काची एक नवी पहाट झालेली आहे. तुझ्या मनातील सर्व इच्छा आणि आकांक्षा पूर्ण होण्याची वेळ आता आलेली आहे. तुला विजय प्राप्त होईल. माझा आशीर्वाद सदैव सावलीसारखा तुझ्या सोबत आहे. जर तुला माझ्यावर आणि स्वतःच्या कष्टावर विश्वास असेल तर आताच कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहून आपली श्रद्धा व्यक्त कर. तुझं आणि तुझ्या कुटुंबाचं नक्कीच कल्याण होईल. आणि नेहमी लक्षात ठेव, भिवू नकोस, मी तुझ्या पाठीशी आहे. श्री स्वामी समर्थ. मित्रांनो, असे स्वामींचे सुंदर व संदेश ऐकण्यासाठी आपल्या स्वामी भक्त माऊली या चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.